भावनाताई, सिद्धू दादा आलेत. त्यांनी मला बघायला नको हीच तर भीती वाटते मला. मी मगाशीच त्यांना येताना बघितलं, पण ते अजून गेले कसे नाहीत? काय करतायत? अगं ते म्हणले का देवीचं दर्शन घ्यायला आलेत, पण आता मलाच मदत करायला थांबलेत ग. काय हे सिद्धिराज, आता हे बाहेर जात नाहीयेत आणि मला बाहेर जाता येत नाहीये, कारण विश्वानी मला शपथ घालून ठेवली आहे. भावनाताई, मला तर वाटतंय का देवीनं यो योग असा जुळवून आणला असेल. म्हणजे बघ की, आज तू पण हित आहेस आणि सिद्धू दादा पण हित आहेत. भावनाताई, हीच योग्य वेळ आहे. तू तू भेट जा त्यांना. ती गाडे पाटलांच्या घरात काय काय झाले ना ते समजा सांगून टाक त्यांना. ते समजून घेतील ग. अक्का, किती प्रेम करतात ते तुझ्यावर. हा, तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात ते, आता पण राहतील. तू जा आणि समजा सांगून टाक. मला तर वाटतंय देवी आईची हीच इच्छा असेल, म्हणूनच हे समजा जुळवून आणलंय तिला ग. जा जा, बोल त्यांच्याशी. अरे यार, भावनाताई, हीच योग्य वेळ आहे ग. बघ, समज ठीक होऊन जाईल. भावनाताई, हे बघ, तुला माझी शपथ आहे, तू भेट सिद्धू दादांना. नाही अगं, मला नाही जमणार, खरंच नाही जमणार. आरती वहिनी, आरती वहिनी. आरती वहिनी, अहो त्या माळा संपल्यात, काय करू?